नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे काहीशी काळजी वाढवणारी। याचं कारण म्हणजे देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अत्यवस्थ असल्याचं कळतंय। त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे। प्रणव मुखर्जी यांच्यावर काल मेंदूतली गाठ काढण्यासाठीची शस्त्रक्रिया पार पडली। दुर्दैवाची बाब म्हणजे शस्त्रक्रियेआधी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। प्रणव मुखर्जी यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे। प्रणव मुखर्जी यांच्यावर नवी दिल्लीतल्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। माजी राष्ट्रपती आहेत प्रणव मुखर्जी आणि त्यांनीच परवा आवाहन केलं होतं की माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे माझ्या आता संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमेय सुमरे। अमेय, काय अधिक माहिती आहे याबद्दल? हो, केतकी आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयातील सूत्रांनुसार मुखर्जी यांच्यावर जी मेंदूची शस्त्रक्रिया पार पडली, तर या शस्त्रक्रियेदरम्यान पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकलं जातं, तशी प्रोसिजर असते। पण शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटर काढणं अपेक्षित असतं। पण दुर्दैवाने मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तो शस्त्रक्रिये दरम्यान लावलेला व्हेंटिलेटर काढू शकण्यात आलेला नाहीये आणि त्याच्यामुळे आता पुढचे काही तास हे क्रिटिकल असतं डॉक्टरांनी सांगितलंय। कारण आपण जर का लक्षात घेतलं तर मुखर्जी यांचं वय आता 84च्या वर आहे आणि कोरोनामध्ये आधीपासून आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांना किंवा ज्यांना आधीपासूनच काही शारीरिक व्याधी आहेत त्यांना जास्त धोका असतो। त्याच्यामुळे त्यांची आता प्रकृती तर क्रिटिकल आहे आणि अजून आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलकडनं कोणतंही मेडिकल बुलेटिन काढण्यात आलेलं नाही। काल संध्याकाळी सध्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जाऊन मुखर्जींची विचारपूस केली आहे, त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली। आता आजच्या दिवसात मुखर्जी ट्रीटमेंटला कसा रिस्पॉन्स देतात हे आता पाहावं लागेल। अगदी धन्यवाद अमेय या माहितीबद्दल। बघूयात इतर महत्त्वाच्या काही घडामोडी। बातमी आहे अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची। ईडीकडून आता चौकशीचा धडाका सुरूच आहे। आतापर्यंत ईडीने सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सोमवारी तब्बल 10 तास चौकशी केली आहे। रियासोबतच तिचे वडील, भाऊ शौविक आणि माजी मॅनेजर श्रुती मोदी यांची देखील चौकशी झाली आहे। ईडीने सगळ्यांची समोरासमोर बसून चौकशी केली अशी माहिती मिळते। आपल्याला माहिती आहे याआधी जेव्हा मागच्या शुक्रवारी तिची चौकशी झाली होती तेव्हा रियानं अजिबात सहकार्य केलेलं नव्हतं ईडीला। मला बरं वाटत नाहीये, मला घरी जाऊ द्या असं म्हणून तिनं पूर्णपणे एकही उत्तर दिलेलं नव्हतं। त्यामुळेच तिला पुन्हा काल बोलवण्यात आलं होतं। तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची 18 तास चौकशी झाली होती आणि काल रियाची देखील तब्बल 10 तास चौकशी झालेली आहे। जो आर्थिक पैलू आहे अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातला, त्याबाबत ही ईडी चौकशी करते। यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या कंपन्या, त्याचे आर्थिक व्यवहार, त्याचे बँक अकाउंटमधून समोर आलेली काही सविस्तर माहिती, या सगळ्याबद्दल चौकशी केली जाते। त्याचप्रमाणे त्याची जी संपत्ती होती, त्याची क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कोण हाताळत होतं, त्याचे आर्थिक व्यवहार कोण सांभाळत होतं, या सगळ्याबद्दल कसून चौकशी केली जाते। रियासोबत तिचे भाऊ आणि वडील यांची देखील चौकशी काल पुन्हा एकदा झालेली आहे। तिच्या भावाची आधीही 18 तास जवळपास चौकशी झालेली होती आणि रियाची देखील काल तब्बल 10 तास चौकशी झालेली आहे। अशा अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत की ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या जे बँक डिटेल्स आहेत त्यावरून काही रक्कम काढण्यात आली होती आणि त्याचे सगळे आर्थिक व्यवहार हे रिया सांभाळत होती असं देखील समोर आलेलं आहे। ज्या कंपन्या त्यानं स्थापन केल्या होत्या त्या कंपन्यांमध्ये सुद्धा रियाच्या घरचे आणि रिया ही स्वतः होती, सुशांत सिंह राजपूतच्या घरचे एकही व्यक्ती त्यामध्ये नव्हता, अशा देखील काही गोष्टी पुढे आल्या होत्या। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काल तरी रियाने चौकशीला सहकार्य केलंय का? कारण काल तिची दुसऱ्यांदा आणि 10 तास चौकशी झाली आहे। किती चौकशीला सहकार्य केले का यापेक्षा ईडीचे अधिकारी जे आहेत त्यांना समाधानकारक उत्तरं मिळालीत का हे यामागे महत्वाचं आहे। कारण का जर आपण पाहिलं असेल तर शुक्रवारी जी रियाची चौकशी झाली होती त्यामध्ये रियानं बरीचशी उत्तरं जी आहेत ती माझ्या कंपनी मॅनेजरला विचारा किंवा मला कसं तरी होतंय या 2 शब्दांमध्ये तिने जास्ती उत्तरं दिली होती। त्याचमुळे जर आपण काल पाहिलं असेल तर श्रुती मोदी असेल किंवा तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती असेल किंवा तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती असतील, यांना पण पुन्हा बोलवलं होतं आणि यांना सगळ्यांना बसून समोरासमोर चौकशी केली गेली।
त्याचबरोबरीने काल सर्वात महत्वाचं म्हणजे सिद्धार्थ पिठानीला बोलवलं होतं. हा सिद्धार्थ पिठानी आहे, ज्याला रिया सुशांतच्या आयुष्यात कधी आली, त्यानंतर त्यांनी कधी संपूर्ण कंपनी सुरू केले, सुशांतचे अकाउंट कोण हँडल करायचं, त्यातून पैसे कसे काढले जायचे, या सर्व गोष्टीची माहिती जी आहे ती सिद्धार्थ पिठानीला होती. त्यामुळे सिद्धार्थ पिठानीची देखील काल चौकशी महत्वाची होती. जी माहिती मिळते त्यानुसार काल रिया चक्रवर्तीची तिच्या इन्कम टॅक्स रिटर्न बद्दल चौकशी झालेली आहे. 2017-18 आणि 18-19 ह्या जर 2 वर्षामध्ये जर पाहिलं तर रिया चक्रवर्तीची 17-18च्या तुलनेमध्ये 18-19 मधली संपत्ती जी आहे ती कमालीची त्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि या वाढीमध्ये ज्यावेळी पाहिलं असेल तर तिला 34 लाख रुपयांचे शेअर्स त्या ठिकाणी त्या तिच्या अकाउंटमध्ये दिसत आहेत. तर हे शेअर्स तिला कोणी दिलेत का, दिले तर का दिले, आणि तिने विकत घेतले तर कुठून घेतले, पैसे कुठून आले, याची चौकशी जी आहे ते ईडी करते. आणि ज्या अनुषंगे ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे जे ITR बद्दल काल ती चौकशी जी केलेली आहे त्यामध्ये श्रुती मोदी असेल किंवा रिया चक्रवर्ती असेल यांच्या दबावामध्ये तफावत आढळलेली आहे बऱ्यापैकी. ह्या कालच्या चौकशीत देखील रिया चक्रवर्तीने हे माझे वकील बघतात, हे माझे CA बघतात, त्यामुळे मी काम करत असते आणि यांनी सर्व ते केलेलं आहे, तर तुमचा प्रश्न त्यांना विचारावा असं ती उत्तर देते. म्हणजे एकंदर ईडीच्या चौकशीला कसं सामोरं जावं हे रिया पूर्णपणे ट्रेन होऊन आली आहे का असं देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी अजित, आणि हाच मुळात प्रश्न सगळ्यांना पडलेला होता की तिचं जे उत्पन्न तिने सांगितलंय त्याच्यापेक्षा तिच्याकडे ती करत असलेला खर्च किंवा तिच्या नावावर असलेल्या काही गोष्टी यामुळे सगळे चक्रावून गेले होते. अर्थातच याबद्दल सुद्धा चौकशी झाली असेल. सुरू होती कारण का 2 गोष्टी आहेत. एक तर रिया चक्रवर्तीचा खर्च, तिची इन्कम, तिला साधारणपणे वार्षिक 14 ते 15 लाख रुपये तिची इन्कम होती. असं असताना तिने 2 घरं घेतलेली आहेत. एका घरामध्ये तिने 60 लाख रुपयाचं लोन दाखवलेलं आहे, पण तिने 25 लाख रुपये जे आहेत ते कॅश भरलेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या फ्लॅटमध्ये देखील अशाच पद्धतीने लोन आणि काही कॅश भरलेली आहे. तर तिचे जे खर्च होता, विशेष करून जर सुशांत सिंगचं अकाउंट पाहिलं तर त्या अकाउंटमधून लेडीज सलून असेल किंवा लेडीज शॉपिंग असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत किंवा बरीच रक्कम जी आहे ती रोख रक्कम काढण्यात आलेली आहे. किंवा ट्रिप करतात, जर त्यामध्ये पाहिलं तर केरळ का कुठली ट्रिप आहे ती जवळपास 1 ते 1.5 कोटीची ट्रिप आहे, जी साधारणपणे 20-25 लाखामध्ये एकदा हाय प्रोफाईल हॉटेल आणि सगळ्या गोष्टींमध्ये पाहिलं तर 8-10 लाखामध्ये ट्रिप संपली पाहिजे. पण त्या ट्रिप करता, केरळ ट्रिप करता 1-2 कोटी खर्च केले गेलेले आहेत. त्याचबरोबरीनं रिया चक्रवर्तीच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये म्हणजे सुशांतच्या आयुष्यात येण्याआधी तिची फायनान्शियल कंडिशन काय होती आणि सुशांत आयुष्य झाल्यानंतर तिची फायनान्शियल कंडिशन काय होती याची देखील तिला ईडीचे अधिकारी जे आहेत ते विचारणा करत आहेत. अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. अर्थातच आज एक महत्त्वाची सुनावणी सुद्धा याबद्दल होणार आहे, ती म्हणजे रियानं जी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यामुळे आता CBI कडे ही चौकशी राहणार आहे का, मुंबई पोलिसांकडे ही चौकशी परत येणार आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पुढची बातमी आपण बघूयात, राजकीय बातमी आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार अडचणीत आल्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी आणि भाजपमधला सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र ही निव्वळ अफवा असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. तर उलट राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदारच पुन्हा स्वगृही परतण्याच्या प्रयत्नात आहेत, असा पलटवार सुद्धा नवाब मलिक यांनी केलाय. विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झालं होतं. राष्ट्रवादीतून 4 जणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता, तर राष्ट्रवादीच्या 6 नेत्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण खांद्यावर घेतला होता. त्यामुळे येत्या काळात नेमकी राजकीय कोणती उलथापालथ होते हे काही काळातच स्पष्ट होऊ शकेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार हे पक्ष सोडणारे, भाजपमध्ये जाणारे, हे तथ्यहीन बिनबुडाची ही बातमी आहे. त्या उलट परिस्थिती अशी आहे, ज्या निवडणुकीच्या आधी आमदार पक्ष सोडून गेले होते, भाजपमध्ये निवडून आले, गेले 6-7 महिन्यापासून त्यांना पुन्हा घर वापसी करण्याची ते इच्छा दर्शवत आहे, पण त्यांच्या बाबतीत पक्षाने निर्णय घेतलेला नाही. काहीतरी अस्थिर सरकार आहे दाखवण्याचा प्रयत्न ही विरोधी पक्षाच्या माध्यमातून प्रामुख्याने भाजपच्या वतीने सुरू आहे असं मला थेट आरोप आहे. कारण की जो प्रयोग राजस्थानमध्ये सुरू झाला किंवा अन्य राज्यात सुरू केला तशाच पद्धतीने
महाराष्ट्रामध्ये काही प्रयोग करावा असा प्रयत्न सुरू आहे. परंतु आमच्या सुदैवाने त्याच्या दुर्दैवाने असं काही होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षाला मानणारे, तिन्ही पक्षाचे आणि इतर जे सहकारी सदस्य आहेत त्या सर्वांचं बिलकुल पूर्णपणे एकजूट आहे. मी नेहमी ग्रामीण मराठीतल्या म्हणी वापरतो. त्याला मनातले मांडे खाणं असं म्हणतात. आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयत्न त्यांच्या आमदारांना कॉन्फिडन्स देण्याचा चालला आहे. काही काळजी करू नका, वेळ पडली तर त्यांची जाणव असं आपलं. कधीही मी, देवेंद्रजी, सुधीरभाऊ, आशिष, आम्ही जे कोणी प्रेससमोर बोलतो ते कोणीही सरकार अस्थिर करण्याचा विषय काढलेला नाही. आणि राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले आमदार कोणकोणते आहेत त्यावर एक नजर आपण टाकूयात. बबनराव पाचपुते हे श्रीगोंद्याचे आमदार आहेत, अहमदनगरमधले, जे विजयी झाले. त्यानंतर तुळजापूरमध्ये म्हणजेच उस्मानाबादमधले राणा जगजितसिंह पाटील हे सुद्धा विजयी झाले. नमिता मुंडा ज्या आधी आमदार नव्हत्या पण आता त्या विजयी झाल्या, त्या बीडमधल्या केजच्या आमदार आहेत. आणि वैभव पिचड जो खूप मोठा धक्का बसला होता अहमदनगरमधला, पण ते पराभूत झाले होते, त्यामुळे आता आमदार नाही आहेत. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. तिरुपती मंदिर हे सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेलं आहे. याचं कारण म्हणजे आधी तिथल्या पुजाऱ्यांना तर कोरोना झालाच होता, पण आता तिथल्या 743 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे आणि यामध्ये 3घांचा मृत्यू देखील झाला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनाच ही माहिती दिली आहे. अक्षरशः ही धक्का बसवणारी गोष्ट आहे, कारण लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे तिरुपती मंदिर. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, ज्यावेळेला तिरुपती मंदिर खुलं करण्यात आलं होतं त्यावेळेला देखील टीका झाली होती की इतकी घाई का आहे आणि पुजाऱ्यांना लागण झाली. आता तर संपूर्ण कर्मचाऱ्यांना 743 कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. काय आता काळजी घेतली आहे? काही नवीन आदेश दिलेत का मंदिर संस्थांकडून? ज्या पद्धतीनं आंध्र प्रदेशमधील आणि देशातील एक अत्यंत महत्वाचं तीर्थस्थान मानलं जाणारा तिरुपती मंदिर जे आहे, तिरुपती बालाजी मंदिर, हे आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला आहे. इथल्या स्थानिक पुजाऱ्याबरोबर जवळपास 743 कर्मचाऱ्यांना संसर्ग झालेला आहे. जवळपास 900 पेक्षा जास्त कर्मचारी हे जे आहेत हे तिरुमला संस्थानात काम करतात. आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते सध्या या 700 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 400 कर्मचारी जे आहेत ते कोरोनातून मुक्त झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं या संपूर्ण परिसरामध्ये आता नवीन नियम लागू करण्यात आल्याची माहिती तिथल्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं हे रुग्णसंख्या वाढत आहे याचा एक मोठा परिणाम या संपूर्ण तिरुपती बालाजी मंदिर देवस्थानावरती झालेला आहे. आणि त्यामुळेच यामध्ये 3 जे कर्मचारी आहेत त्यांचा देखील कोरोनाचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत जवळपास 402 कर्मचाऱ्यांनी मात केल्याची माहिती पुढे झालेली आहे. सध्या 388 रुग्णावरती कोरोनाच्या केंद्रांमध्ये उपचार सुरू आहे. गेल्या 8 जून रोजी तिरुमला जे मंदिर आहे ते उघडण्यात आलं होतं. सुरुवातीला 3 दिवस ट्रायल म्हणून उघडण्यात आलं. त्यानंतर ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या त्यानंतर आता 11 जून पासून पुन्हा एकदा मंदिर उघडण्यात आलं होतं. त्यावरती प्रचंड टीका झाली होती. त्यानंतर 14 पुजाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्या 14 पुजाऱ्यांसोबत संपर्कात आलेले जे इतर कर्मचारी आहे असे आणि इतर सर्व साधारणतः जे लोक आहेत साधारणतः असे 700 पेक्षा जास्त लोकांना याचा लागण झाली आहे. त्यामुळे सध्या तरी हे मंदिर उघडण्यात आलेलं आहे. पण यासाठी शारीरिक अंतर, त्यानंतर मास्क आणि त्यानंतर सॅनिटायझर याचा प्रचंड वापर करण्याचा निर्णय आता अर्थातच याचा अर्थ प्रशांत अधिक काटेकोरपणे नियम कदाचित पाळले गेले नाहीत की नेमकं काय हलगर्जीपणा झालाय. पण एवढ्या मोठ्या संख्येनं जर त्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असतील तर ही खरोखरच चिंतेची बाब आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. राज्यातली परिस्थिती बघूयात. राज्यात कालच्या दिवसभरामध्ये 9,181 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर दिवसभरामध्ये 6,711 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. 24 तासात 293 जणांचा मृत्यू झालाय. सध्या राज्यात 1,47,000पेक्षा जास्त ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 293 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही घडामोडी.